आकाशवाणी मुंबई. प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इस्रोच्या हवामानविषयक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण. देशाची कृषी निर्यात 2022-23 या आर्थिक वर्षात 26 अब्ज 70 कोटी अमेरिकी डॉलरवर. उच्च शिक्षणात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करावा असं राज्यपालांचं आवाहन. शेती आणि मातीशी आपली नाळ जुळली असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार उर्दूसाठी ज्येष्ठ कवी गुलजार यांना तर संस्कृतसाठी जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य यांना जाहीर. आणि राजकोट क्रिकेट कसोटीत भारताला 322 धावांची आघाडी. यशस्वी जयस्वालचं शतक. इस्रोनं आज श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून GSLVच्या माध्यमातून आपल्या हवामानविषयक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. नॉटी बॉय या टोपण नावानं संबोधल्या जाणाऱ्या प्रक्षेपकाच्या माध्यमातून हे प्रक्षेपण झाल्याची माहिती इस्रोनं दिली आहे. भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनच्या मदतीनं बनवलेल्या प्रक्षेपकाच्या माध्यमातून होत असलेलं हे 16वं प्रक्षेपण ठरलं आहे. 2274 किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह 3 टप्प्यातल्या विलगीकरणानंतर अंतराळातल्या कक्षेत स्थिरावल्याची माहिती इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली. पृथ्वीचा पृष्ठभाग आणि समुद्रात घडणाऱ्या हवामानविषयक बदलांचा अभ्यास करायला या मोहिमेद्वारे मदत होणार आहे. हवामानविषयक अंदाजाबरोबरच संभाव्य आपत्तीचा इशारा मिळायला या मोहिमेमुळे मदत होणार आहे. ॲपेडा अर्थात कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणानं भारताची कृषी निर्यात 1987-88 या आर्थिक वर्षातल्या 60 कोटी अमेरिकी डॉलरवरून 2022-23 या आर्थिक वर्षात 26 अब्ज 70 कोटी अमेरिकी डॉलरवर नेली आहे. ॲपेडाच्या मध्यस्थीमुळे भारताच्या कृषी निर्यातीत 12% वार्षिक चक्रवाढ व्याज दरानं वाढ झाली आहे. एप्रिल ते डिसेंबर 2023 या कालावधीत ॲपेडाच्या धोरणात्मक निर्णयांमुळे 23 पैकी 18 प्रमुख वस्तूंच्या निर्यातीत वाढ निदर्शनास आली आहे. ताज्या फळांच्या निर्यातीत 29% एवढी अपवादात्मक वाढ दिसून आली असून प्रक्रियाकृत भाज्या, बासमती तांदूळ आणि ताज्या भाज्यांच्या निर्यातीत 19% तर त्याच्या प्रमाणात 11% वाढ झाली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी देशात असलेला महिला साक्षरतेचा दर 9% आज 77% आला असला तरी देखील उच्च शिक्षण प्रवाहातल्या महिलांचं, विशेषतः आदिवासी क्षेत्रातल्या महिलांचं प्रमाण कमी आहे. हे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीनं SNDTनं महिलांपर्यंत पोचावं असं आवाहन राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी आज मुंबईत केलं. बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा 73वा वार्षिक दीक्षांत समारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. आश्रमशाळांमधल्या अनेक आदिवासी मुली 10वी नंतर शिक्षण प्रवाहातून बाहेर पडतात. विद्यापीठानं आदिवासी मुलींच्या शिक्षण सोडण्याची कारणं शोधून त्यांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत असं राज्यपालांनी सांगितलं. दीक्षांत समारंभामध्ये विविध विद्याशाखा तसंच आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांमधल्या 13,749 विद्यार्थिनींना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आल्या. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असलेल्या महामंडळांसाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयानं 305 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निघालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा राज्यात सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रमाई आवास योजनेचे लाभार्थी विजयकुमार सावंत यांनी सांगितलं. रमाई आवास योजनेअंतर्गत मला घरकुलाचा लाभ मिळाला. मी जो पूर्वीचा बेघर होतो तो आता माझं स्वतःच्या नावचं स्वतंत्र असं घर सरकारी योजनेअंतर्गत रमाई आवास योजनेअंतर्गत घर पूर्ण होऊन आता मी त्या घरामध्ये आनंदाने राहतो. श्रोतेहो, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनसामान्यांमध्ये लोकसभा मतदारसंघाविषयी, त्यात झालेल्या विकास कामांविषयी जनजागृती करणारा विशेष कार्यक्रम भारत विकास डायरी आकाशवाणीवर सुरू होतो आहे.
सोमवारी 19 फेब्रुवारी 2024 पासून दररोज संध्याकाळी 5 ते 5:30 दरम्यान 2 ते 3 मतदारसंघांचा आढावा या कार्यक्रमात सादर केला जाईल. आकाशवाणी मुंबईचं यूट्यूब चॅनल, मुंबई AIR न्यूज, आकाशवाणी मराठी बातम्या हे पॉडकास्ट चॅनेल यासह न्यूज ऑन AIR या ॲपवर तुम्हाला हा कार्यक्रम ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. शेती आणि मातीशी आपली नाळ जुळली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापूर इथं शिवसेनेच्या महाअधिवेशनात बोलत होते. आपण मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या व्याख्येत सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर कॉमन मॅन असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 2023 या वर्षासाठीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदा संस्कृतसाठी जगद्गुरू रामभद्राचार्य यांना तर उर्दूसाठी ज्येष्ठ कवी गुलजार यांची निवड पुरस्कारासाठी झाली आहे. वयाच्या 2ऱ्या वर्षी चर्मचक्षू गमावलेले जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य रामायण आणि भागवत कथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. उर्दू आणि हिंदीमधून विपुल काव्य आणि गद्यलेखन करणारे गुलजार हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक आणि गीतकार म्हणून लोकप्रिय आहेत. हा पुरस्कार 58वा ज्ञानपीठ पुरस्कार आहे. मराठ्यांच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मौजे चंदन सावरगाव इथं आज सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या रास्ता रोकोमुळे केज आंबेजोगाई या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला 2 किलोमीटरपेक्षाही लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी नाशिक जिल्ह्यात ओझर जकात नाका इथं आज सकाळी मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केलं. यात मोठ्या संख्येनं आंदोलक सहभागी झाले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागचं दशक ध्येयपूर्तीनं भरलेलं आहे असं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज संध्याकाळी भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनात उद्घाटनाच्या भाषणात ते बोलत होते. राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या 3ऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 3ऱ्या दिवसअखेर भारतानं आपल्या दुसऱ्या डावात 2 बाद 196 धावा केल्या आहेत. पहिल्या डावातल्या 126 धावांच्या महत्त्वपूर्ण आघाडीसह भारताकडे आता एकूण 322 धावांची आघाडी असून सामन्याचे 2 दिवस अद्याप बाकी आहेत. सलामीवीर यशस्वी जयस्वाल 104 धावांवर निवृत्त झाला असून शुभमन गिल 65 धावांवर नाबाद आहे. त्याआधी इंग्लंडच्या दुसऱ्या दिवसअखेर 2 बाद 207 अशा सुस्थितीत असणारा डाव भारतीय गोलंदाजांच्या अचूक गोलंदाजीमुळे तिसऱ्या दिवशी 319 धावांवर आटोपला. हवामान. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी काल किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे, तर मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी रात्रीचं तापमान किंचित वाढलं होतं. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इस्रोच्या हवामानविषयक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण. देशाची कृषी निर्यात 2022-23 या आर्थिक वर्षात 26 अब्ज 70 कोटी अमेरिकी डॉलरवर. उच्च शिक्षणात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करावा असं राज्यपालांचं आवाहन. शेती आणि मातीशी आपली नाळ जुळली असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार उर्दूसाठी ज्येष्ठ कवी गुलजार यांना तर संस्कृतसाठी जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य यांना जाहीर. आणि राजकोट क्रिकेट कसोटीत भारताला 322 धावांची आघाडी, यशस्वी जयस्वालचं शतक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.